नाशिकच्या येवला तालुक्यातील ममदापूर तांडा येथे जमिनीच्या वादातून दोन सख्ख्या भावांमध्ये झालेल्या वादाचे शिवीगाळ व मारहाणीत झाले। या घटनेत गंभीर जखमी रुग्णाला उपचाराकरता आले असता यावेळी रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ लोखंडी गज व काट्याने मारहाण झाले असता यात अर्जुन चव्हाण यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। या प्रकरणी येवला पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अवघ्या 4 ते 5 तासांत 11 आरोपींना ताब्यात घेतले आहे। त्यापैकी 8 आरोपींना पोलीस कोठडी तर 2 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। एका आरोपीचा अल्पवयीन असल्याने स्वतंत्र प्रक्रिया सुरू असून या प्रकरणाचा पुढील तपास येवला तालुका पोलीस करत आहे। या खून प्रकरणी येवला तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी अधिक माहिती दिली। येवला तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील ममदापूर या ठिकाणी 2 सख्ख्या भावांमध्ये शेतीचा वाद होता। त्या वादावरून 27/6/2026 रोजी सायंकाळी 19 वाजताच्या सुमारास त्यांच्यामध्ये भांडण झालं। त्या भांडणामधील जे आरोपी आहेत आणि जखमी हे येवला येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेण्याकामी आले होते। त्यावेळी यातील फिर्यादीचे मुलगा अर्जुन यास समोरील आरोपी यांनी गेटच्या समोर गाठून त्यास मारहाण केली। त्यामध्ये उपचारादरम्यान सदर व्यक्ती अर्जुन चव्हाण हा मयत झाला असून या प्रकरणात आम्ही गुन्हा दाखल केला आहे। गुन्हा दाखल करताच यातील 11 आरोपी यांना अटक करण्यात आली असून उर्वरित 5 आरोपींचा शोध घेत आहोत। संबंधित आरोपींना आज माननीय न्यायालयासमोर हजर केला असता 8 आरोपींना 3 दिवस पोलीस कस्टडी मिळाली असून 2 आरोपींना न्यायालयीन कस्टडी मिळाली आहे। एक समाधान राठोड याला विधिसंघर्षित बालक असल्यामुळे त्याला बाल न्यायालय येथे हजर करण्यात आले आहे। किती वेळा वरील आरोपींना गुन्हा दाखल होताच आम्ही तात्काळ 4 ते 5 तासाच्या आतमध्ये माननीय SP साहेब तसेच ऍडिशनल SP मुंबला मॅडम SDPO बाजीराव महाजन सर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करून तात्काळ या आरोपींना 4 ते 5 तासाच्या आत अटक करण्यात आली।